रेडी आहे का सर? काल नाना पटोले म्हटले की भाजपचा एक गट असा आहे की जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सक्रिय झालेला आहे. तुम्ही काय सांगता? आज मी पिंपरी चिंचवड येथे आणि पुण्याच्या आमच्या महानगरपालिकेच्या उमेदवारांना त्यांच्या प्रचाराकरता जातो आहे आणि मला विश्वास आहे की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर हे भारतीय जनता पार्टीचे 2/3 बहुमताने निवडून येतील. आमचा महापौर 2/3 बहुमताने विराजमान होईल असा मला विश्वास आहे. नाना पटोले जे बोलतात ते सिरियस नसतं. खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे. आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचे राजकारण करू शकत नाही. आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या तयार करून या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून भाजपामध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं काँग्रेसमधलं जे छुप युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे. खरं तर आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबत कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही. आमची पूर्ण पार्टी ही देवेंद्रजींच्या पाठीशी उभी आहेत आणि आमचे एकमेव नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी. नाना पटोले यांचा बोलण्याचा ओघ हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होता. सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवरून ते असं बोललं होतं. नाही, सुधीर भाऊ जरी कुठल्या कारणाने त्यांचे मतभेद असतील त्यांच्या चर्चेमध्ये, पण सुधीर भाऊ कधीही देवेंद्रजींच्या विषयावर कधीच नाराज राहत नाही. मतभेद थोडे लोकल लेवलचे आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, पण त्या ठिकाणी हा देवेंद्रजींच्या बद्दल कधीही सुधीर भाऊनी कुठल्याही पद्धतीने मनभेद केला नाही. कुठलीही पार्टी आमची या ठिकाणी देवेंद्रजीच्या नावाने कधी त्या ठिकाणी कुणाच्याही मनात काही शंका उरत नाही. देवेंद्रजी एकदा बोलले तो अंतिम पक्षाकरता निर्णय असतो आणि त्यामुळं सर्व पार्टी ही देवेंद्रजींच्याच मागे उभी आहे. त्यांनी आमच्या पक्षामध्ये 2 गट कधीच राहू शकत नाही. देवेंद्रजीचं नेतृत्व एवढं सक्षम आहे की त्यांना कुठल्याही गटातटाची गरज पडत नाही ना आमच्या पक्षातही खाली कोणी गटतट करू शकत. भाऊ, मुंबईमध्ये भाजपच्या प्रचार सभेमध्ये गर्दी जमवण्यासाठी महिलांना नाचवलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. असं आहे की तो आनंद व्यक्त करतात. त्यात गर्दीचा का संबंध आहे? आमच्या प्रचारामध्ये प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल त्यामध्ये एवढं बोलायची गरज काय? शेवटी हा महिलांचा आनंद आहे त्यांनी तो व्यक्त केला असेल. केंद्रीय मंत्री छत्रपती शिवाजी महाराज दिलीपराव मराठी वक्तव्य केलं आणि त्यावरून सीआर पाटील केंद्रीय मंत्री सीआर पाटील शिवाजी महाराज हे पाटीदार समाजात नाही येतात त्याचा महाराष्ट्रात सर्व स्तरात निषेध होता. त्यावरून थोडा वाद निर्माण झाला. नाही, ते का बोलले, कुठल्या संदर्भात बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार आहे तिथे ठाकरे बंधूंची मुलाखत आणि मुख्यमंत्री त्या मुलाखतीचं उत्तर आपल्या मुलाखतीतून देणार असं कळतं. नाही, ठाकरे बंधूची मुलाखत मी परवाच सांगितलं की त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल, त्यांनी त्यांना लिहून दिलं असेल, दोघे एकामेकाला उत्तर देतील. तिसरं काहीच त्या मुलाखतीत नाहीये. त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीत कोणी घेत नाही. लोक त्याची उत्सुकता आहे लोकांची संपलेली आहे. ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाही. तानाजी सावंत यांनी टीका केलेली आहे की तुळजापूरच्या ड्रग्स प्रकरणावर टीका करताना ते म्हणाले की भविष्यामध्ये असं होऊ शकतं की एखाद वेळ प्रसाद म्हणून ड्रग्सची पुढे दिली जाईल. ते काय बोलले याच्याबद्दल मी काही बोलणे होते. मनसेचे मोठे नेते संतोष जोशी भाजपच्या गळाला लागलेला आहे. काल त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास चर्चा झाली आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि पुढची भूमिका आता माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी ठरवतील. पैशाचा वापर करून बिनविरोध झाल्याचं संजय राऊतांनी आरोप केला. मी कालच सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे की बिनविरोध निवडणुका होणे आणि अनेक ग्रामपंचायतचे सरपंच, अनेक नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत, अनेक पक्षाचे झाले आहेत. त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व हे किती मजबूत आहे यावर अवलंबून असतं
आणि जनतेला तिथलं स्थानिक नेतृत्वावर विश्वास असतो म्हणून सर्व पक्षाचे लोक विकासाच्या बाजूने कुणाला तरी अनोपोज करतात. त्यामुळे मला वाटतं हे जे मला तर वाटतं की जास्तीत जास्त निवडणुका अनोपोज झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त निवडणुकीचा ताण कमी झाला पाहिजे, लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्याच पाहिजे, पण अनोपोज झाल्याचा आनंद मात्र हा चांगलाच असतो, लोकशाहीमध्ये चांगला आहे. तुमच्या नागपुरात किती सभा आहे? तुमच्या नागपूर शहरात किती सभा? नागपूरमध्ये माझ्या 20 बैठका आहेत, 20 सभा आहेत. काल मी 4 ठिकाणी जाऊन आलो आणि 20 ठिकाणी मी जाणार आहे. मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा स्वतंत्र जाहीरनामा येत आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईवर त्यांचा भर आहे. चांगला आहे ना, शिंदेजींनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे आणि त्यांना मुंबईचा विकास कळतो, त्यामुळे त्यांचाही जाहीरनामा चांगला असेल. ठाकरे बंधूंची एकच विराट सभा होणार आहे, मात्र त्या ठिकाणी मैदान मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे, असा आरोप त्यांच्याकडनं ते आरोप प्रत्यारोप करतात, ते छोट्या छोट्या गोष्टीला मोठे करतात. त्यांना नियमाप्रमाणे सर्व मैदानं मिळतात. काहीतरी हवा तयार करून जनता जास्तीत जास्त आली पाहिजे. जनतेमध्ये त्या ठिकाणी अशा बातम्याच्या माध्यमातून लोक भावना निर्माण झाली पाहिजे. ते लोक काय करतात, प्रचारामध्ये त्यांचा एक ठरला आहे की भावनात्मक पद्धतीने आणि या ठिकाणी काहीतरी असा वाद तयार करून लोकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कोणी कोणाला थांबवत नाही. लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकाला ग्राउंड द्यायचा अधिकार आहे, प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे. विराट घ्या नाही तर छोटी घ्या, टिल्लू घ्या नाही तर मोठी घ्या, पण तुम्ही सभा घ्या, काही फरक पडणार नाही आणि भावनात्मक बोलून काही होणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितले पाहिजे आणि मला वाटतं मी कालही सांगितलं, आजही सांगतो, देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे. म्हणून भाजपाला महायुतीला मतं मिळणार आहे आणि 2/3 बहुमताने आमचे उमेदवार आणि आमचे महापौर निवडून येणार आहेत. त्यामुळं एक मोठा विजय महाराष्ट्रात होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.